मुख्यमंत्री फडणवीसांचं नसरापूर प्रकरणावर विशेष लक्ष। मुख्यमंत्री सातत्यानं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात। तपासातील पुरावे आणि सगळ्या छोट्या मोठ्या बाबींचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा। नसरापूर प्रकरणातील आरोपीला हालाहाल करत संपवावं, राज ठाकरे यांची संतप्त प्रतिक्रिया। अशा घटना घडल्यानंतरच सरकारला जाग येते। महाराष्ट्राचं लक्ष आणि लक्ष्य हे विचलित झालंय। राज ठाकरे यांचा सरकारवर निशाणा। नसरापूर प्रकरणावर नराधम आरोपीच्या कुटुंबियांकडून संताप व्यक्त। जिथे अत्याचार तिथेच त्याला मारून टाका, आरोपी भीमराव कांबळे यांच्या पत्नीची संतप्त प्रतिक्रिया। ज्याला बाप म्हणून घ्यायची ही लाज वाटते, कांबळेंच्या मुलाचाही संताप। नसरापूर घटनेबाबत खासदार सुप्रिया सुळे मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार। नसरापूरचे ग्रामस्थ देखील घेणार मुख्यमंत्र्यांची भेट। आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी। नसरापूरमधील पीडित मुलीला आवडायचं गाय आणि वासरू। 2 दिवसांपूर्वीच वासरू पाहण्यासाठी चिमुकली गोठ्याकडे गेली होती। पीडितेच्या वडिलांनी पोलीस आयुक्तांना सांगितली मुलीची आवड। नसरापूर अत्याचार प्रकरणी तपासाला गती। साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात। विशेष तपास पथकाकडून सीसीटीव्ही आणि विविध तांत्रिक पुरावे जप्त। अघोरी पूजा करण्याच्या बहाण्यानं 13 वर्ष अल्पवयीन मुलीवर भोंदूकडून लैंगिक अत्याचार। पालघरच्या कासामधली धक्कादायक घटना। पीडितेच्या मोठ्या बहिणीला औषध देण्याच्या बहाण्यानं अत्याचार। परीक्षार्थी विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी। नाशिकच्या मालेगावमधली धक्कादायक घटना। नामांकित महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकाला बेड्या। वर्गात कुणीही नसल्याचा घेतला गैरफायदा। राज्यात दर 53 मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार। दररोज सरासरी 27 चिमुकल्या वासनेच्या बळी। पोलीस प्रशासनाच्या आकडेवारीतून माहिती समोर। पुणे जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हे दाखल। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।